ऐन दिवाळीत पश्चिम महाराष्ट्रात ऊस दरासाठीचं आंदोलन पेटलंय। कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर मधल्या अनेक भागांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन आक्रमक झालंय। या आंदोलनात आतापर्यंत 2 शेतकऱ्यांचा बळी गेलाय, तर बऱ्याच ठिकाणी अनेक एसटी बसेसचं नुकसान झालंय। सांगली जिल्ह्यात वसवडे गावात आंदोलकांनी पोलिसांची बाईक जाळल्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला। यात चंद्रकांत नलावडे या शेतकऱ्याचा मृत्यू झालाय। तर इंदापूरमध्ये ट्रकची हवा काढताना ट्रकची धडक लागून पुंडलिक कोकाडे या आंदोलकाचा मृत्यू झालाय। राजू शेट्टींना रविवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याचा विरोध म्हणून आंदोलकांनी ठिकठिकाणी रास्ता रोको केला। एसटी बसही पेटवली। सोलापूर जिल्ह्यातही एकूण 8 एसटी बस फोडण्यात आल्या, तर 2 बस आंदोलकांनी जाळल्या। कर्मचाऱ्यांनी बस न्यायला नकार दिल्यानं जिल्ह्यातली सर्व एसटी वाहतूक बंद झाली आहे। कोल्हापुरात हजारो आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। आंदोलकांच्या दगडफेकीत 6 पोलीस जखमी झाले। इन्स्पेक्टर मुळीक गंभीर जखमी झालेत। पोलिसांच्या वाहनांचंही नुकसान झालंय। आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती। 2 एसटी बसही आंदोलकांनी जाळल्या। बारामतीत फलटण रस्त्यावर नीरा नदीच्या पुलावर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली। उसाच्या या आंदोलनाला राजकीय वळणही लागलंय। भाजपनं या आंदोलनाला पाठिंबा दिलाय, तर अजित पवार यांनी या आंदोलनावर टीका केली आहे। ऊसाचं आंदोलन जाणीवपूर्वक पेटवलं जात आहे। कारखानदारी शेतकऱ्यांच्या मालकीची आहे, त्यामुळे सरकार आणि ऊस दर यांचा कधीच संबंध नाहीये, असं अजित पवार यांनी म्हटलंय। ऊस दरासाठी आंदोलन पेटलं असताना सरकार मात्र भूमिकेवर ठाम आहे। ऊस दर साखर कारखान्यांनी ठरवावा, असं मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। सरकारनं ठरवून दिलेला दर म्हणजेच FRP पेक्षा कमी दर देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। FRP कायदा केंद्र सरकारचा, त्याच्यापेक्षा कमी कुणीही देणार नाही, आम्हाला खात्री। जर एखाद्याने दिला तर कारवाई। हे आंदोलन पेटलं असताना मुख्यमंत्री आणि सहकार मंत्री पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते। आंदोलन थांबवण्यासाठी सरकारनं पुढाकार घेतला नसल्यानं शेतकरी उघड्यावर पडलेत। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत।